सह्याद्रीच्या कड्या कपाऱ्यातून आजही एकच आवाज घुमतोय. तो माझ्या राज्याभिषेकाचा नाही, तर माझ्या बलिदानाचा. 16 जानेवारी 1681. रायगडावर नगारखाने वाजत होते. कपाळावर राजतिलक लागला आणि आबासाहेबांच्या स्वप्नाचा वारसदार म्हणून मी छत्रपती झालो. पण मावळ्यांनो, तो राज्याभिषेक सुखासाठी नव्हता. तो तर रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत स्वराज्याशी इमान राखण्याची शपथ होती. मोगलांनी डोळे काढले, जीभ कापली, पण माझ्या मनातला स्वराज्य शब्द ते पुसू शकले नाहीत. मी देह सोडला, पण तुम्ही ढाल होऊ नका, तुम्ही तलवार बना. आज तुम्ही विभागले जाऊ नका, जातीपातींच्या भिंती पाडून एक व्हा. व्यसनांना नाही, तर संकटांना गुडघे टेकायला लावा. माझा प्रत्येक मावळा जेव्हा वाघासारखा गरजेल, तेव्हाच माझा राज्याभिषेक सार्थ होईल. लक्षात ठेवा, मरण आले तरी चालेल, पण स्वाभिमान विकू नका. जय शंभूराज. आपल्या स्वामी _माऊली 33 या चॅनलला लाईक, सबस्क्राईब करायला विसरू नका.